नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आत्ता आहोत कांजूरमार्ग पूर्व परिसरातल्या इंदिरानगर परिसरामध्ये आणि इथल्या दोन सोसायटीमधल्या दोन वहिनींना भेटणार आहोत. जय मंगलमूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या पूनम ओगले आणि शाह कॉलनीमधल्या स्नेहा शिंदे या दोन्ही वहिनी आत्ता सज्ज आहेत, वाट बघतायत. आत्ता आपण सगळ्यात आधी जय मंगल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जाणार आहोत. तिथल्या वहिनी वाट बघतायत. त्याबरोबर इकडे बऱ्याच सगळ्या जणी दुपारी झोपायचं सोडून बाहेर आलेल्या आहेत. तेव्हा आता सगळ्यांना नमस्कार करतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. माझं नाव सौ पूनम मंदार ओगले. बर, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर मंदार ओगले. तुमचं अभिनंदन. पहिलं माझ्या सासूबाई, माझे सासरे, माझी आई, माझे बाबा आणि पाठी माझ्या वहिनी बहिणी, ह्या सगळ्या आत्ते सासू, मावस सासू आणि नंदा. गप्पा आणि प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. बालपण इथलंच? बालपण मुंबईतलं, पण चेंबूरचा. चेंबूरला कुठे? चेंबूरला नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी. आणि मिस्टर इथले? मिस्टर इथलं. भेट आमची 2006 साली आम्ही एकत्र जॉबला होतो, तिथे ओळख झाली. लग्न तिथेच ठरलं? लग्न 2010 साली झालं. मी ती कंपनी सोडल्यानंतर दुसऱ्या कंपनीत जॉईन झाले, पण त्याच्यानंतर आमच्या फोन ओळखी वाढत गेल्या आणि दोघांचे छंद, आवडीनिवडी खूप मिळता जुळता. काय असे छंद हो सांगा. आम्हाला ट्रेकिंग करायला फार आवडतं. बर. आणि ह्यांची बुलेट आहे, तर मग त्याच्यावरून बुलेट राईड आमचा क्लब आहे, मग सगळ्यांबरोबर आम्ही राईडला वगैरे जातो. अगदी लांबपर्यंत कुठपर्यंत गेलाय? अगदी लांबपर्यंत म्हणजे आमच्या गावी राजापूरला, रत्नागिरी फिरलोय पूर्ण, गणपतीपुळे दर्शन करून आलो आहोत आणि मामनोली वगैरे तिकडे अनाथ आश्रम आहे, तिकडे पण आम्ही दरवर्षी जातो. पण तुमचं प्रेम प्रकरण जेव्हा घरी कळलं लगेच होकार झाला? नाही. सगळ्यात आधी ह्यांनी ह्यांच्या घरी सांगितलेलं 3 वर्षापूर्वी, जेव्हा वाटलं आम्हाला की एकमेकांबद्दल आवड आहे, तेव्हा ह्यांच्या घरून सुद्धा विरोध झालेला, कारण की कास्ट वेगळी असल्यामुळे फारच तफावत होती. पण हळूहळू मग आमच्या भेटीगाठी होत गेल्या घरच्यांशी, मग त्यांना माझा स्वभाव आवडायला लागला आणि आई आणि माझ्या नंदेने खूप सपोर्ट केला मला. बाबांचं थोडं मतपरिवर्तन नंतर झालं. पण झालं? हो. पण मग मला सांगा की ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा इथे भेटायला आला असाल तेव्हा काय होतं टेन्शन? तेव्हा टेन्शन असं होतं की पहिल्यांदा जाते, काय बोलतील किंवा काय त्यांचं रिॲक्शन. काय बोलले, काय रिॲक्शन होतं? काही नाही, शांत होते, कारण की तेव्हा बाबा नुकतेच, म्हणजे माझे सासरे ऍडमिट झालेले आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना घरी आणलेलं, तर मी त्यांना बघायच्या निमित्ताने आलेले. तेव्हा वातावरण खूप शांत होतं. मग आई एकदम फ्रेंडली होता तेव्हापासूनच. आणि मग नंतर तुम्ही आल्यामुळे बाबांना बरं वाटलं? नाही, त्यांचा बीपी उलट आणखीन हाय झालेला. वाढलं का तुम्हाला बघून? होय. पण आता व्यवस्थित आहे? आता अगदी व्यवस्थित, म्हणजे दुसरी मुलगी मी त्यांची, त्यामुळे मला माझ्या घरच्यांची कधी आठवणच आली नाही आणि एवढ्या 9 महिन्यात मी कधी राहायला पण नाही गेले इथे. हो, फक्त अशी उडती भेट करतो, जाऊन येतो, पण राहायला वगैरे असं कधी वाटलंच नाही, कारण की एवढं त्यांनी भरभरून प्रेम केलं. आता तुमच्या घरातले म्हणत असतील की आता गेली ते तिकडेच राहिली? नाही, उलट त्यांना खूप आनंद होतो आणि माझ्या आईला तर खूप गर्व वाटतो की बाबा असा जावई मिळाला आणि असं घर मिळालंय. आता काय करता आपण? सध्या तरी मी घरीच आहे, कारण की आमच्या घरी पण नवीन पाहुणा येणार आहे, त्यामुळे घरीच आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. मिस्टरांना बोलवा. हो. अहो. नमस्कार. 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 लव्ह मॅरेजचे दिवस कसे होते? खूपच छान. खूपच छान. खूप तणावात गेले असतील कधी कधी? एवढे नाही गेले, थोडेफार. पण मला सांगा, मग अफेअर नंतर लग्न व्हायला किती वर्ष झाली? साधारण 3.5 वर्ष. 3.5 वर्ष. मग हा खूप मोठा कालावधी नाही आहे का? हो. मग कसं काय त्या कालावधीत तुम्ही कसं मॅनेज केलं, काय केलं? पहिली गोष्ट तर आम्ही सांगून ठेवलेलं, म्हणजे एकमेकांच्या घरी की आहे असं. आधी विरोध होता भरपूर, पण कालांतराने सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे हे मला नेहमी सांगायचे, मी थोडीफार पॅनिक व्हायचे की कसं होणार, काय आपण डिस्कंटिन्यू करूया. अरे वा, इथपर्यंत विचार झाला होता तुमचा? पण नंतर मग हे मला खूप समजून सांगायचे, नाही, प्रत्येकाला वेळ हे चांगलं औषध असतं, तर वेळ जाऊ दे, सगळं व्यवस्थित होईल. आणि मी त्यांच्या ह्या वाक्यावरच विश्वास ठेवला आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर तेवढा विश्वास आहे. आणि फायनली लग्न झालं. खूप छान झालं. खूप परिश्रमाने झालेलं आहे. आणि
हो, कारण की आमचं लग्न ठरण्यासाठी बऱ्याच जणांचे हातभार लागलेले आहेत. म्हणजे माझे जे शाळेचे शिक्षक आहेत ते ह्यांचे RSSचे गुरु आहेत. कोइन्सिडन्सली अशी भेट झाली आणि त्यांनी खूप पुढाकार घेतला. परत माझा मामा भाऊ आहे, त्याने पुढाकार घेतला. वा, आणि छान बऱ्याच लग्न जणांचे झालं. हातभार लागलेले आहेत. तेव्हा आता आनंदी आहात. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते अरे वा. की त्यांच्यामुळे आमचं लग्न झालेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद असंच आमच्या पाठी राहू दे. याला बुलेट का म्हणतात तो? आता ते माझ्याकडे आहे म्हणून 550 cc आहे, त्यामुळे. म्हणून तुम्हाला सगळे इकडे बुलेट म्हणतात काय? हो, पहिली इकडे माझ्याकडेच होती कांजूरमध्ये. मग कुठे लांब जायचं असं ठरवलं बुलेटवर? सध्या तरी आम्ही रत्नागिरीपर्यंत गेलो, गणपतीपुळेपर्यंत गावी आमच्या, आणि त्याच्यानंतर लडाखला जायचा होता प्लॅन. पण पुढच्या महिन्यातच आम्ही सगळं 10 planning तारखेला केलेलं. ऑगस्टला जाणार होतो, पण आम्हाला कळली ती आनंदाची बातमी. त्यामुळे शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. तेव्हा नको, आता नंतर जा लडाखला. 2 वर्षानंतर आपण वहिनी तोपर्यंत हे म्हणतील मी एकटा जाऊन येतो, नाही पाठवू नाही, नका. आम्ही तिघे जाणार. आम्ही ते तिघे जाणार. वा, त्यासाठी शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि आता प्रश्न विचारतो, तुमच्या शोकेसमध्ये गणपतीच्या किती मूर्ती आहेत? 12 मूर्ती आहेत. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर. धन्यवाद. बरं, आता तुम्हीच सांगा किंवा बहिणी तुम्ही सांगा, मिस्टरांच्या बुलेटचा नंबर किती? MH04 CA 369. बरं, धन्यवाद. काय नंबर सांगा जरा. MH01 EA 694. इतक्या वेळा बसतात पण कधी त्याच्याकडे बघावं असं वाटलं नाही नाही. तुम्हाला. हां, अशा वागता वहिनी, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि आता तुम्ही सांगा, वहिनींना 3 बहिणी आहेत. बरोबर. 3 पैकी कुणाही एका बहिणीचा वाढदिवस सांगा वहिनींच्या. एकीचा 12 ऑक्टोबर. एक 12 ऑक्टोबर. हो, इयर काय हो, 12 ऑक्टोबर एका तरी बहिणीचा वाढदिवस आहे का? माझा आहे. 12 ऑक्टोबर. आणि त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता मी तुम्हाला एक कोडं विचारतो. पहाटे गजर होतो, घड्याळ नव्हे, डोक्यावर मुकुट पण राजा नव्हे, कोण? कोंबडा. 2 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन. त्यामुळे हे 200 रुपये ही लक्ष्मी तुमच्या घरात आली. धन्यवाद. आणि आता कुटुंबाला भेटू. नमस्कार. नमस्कार सर. काय सुनेबद्दल सांगणार तुम्ही? छान आहे, गुणी आहे, मन मिळावू आहे. बर, सासरेबा तुमचं काय म्हणणं आहे? नाही, म्हणजे ती सगळ्यांना सामावून घेते, हे फार महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. केवढं असं भरभरून जेव्हा कौतुक होतं तेव्हा बरं वाटतं का? खूप आनंद होतो, कारण की जेव्हा सगळे आम्ही एकत्र असतो, कुठलाही सणाला किंवा कोणाचा वाढदिवस असला तर असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र असावं. माझे आई बाबा, माझे सासू सासरे, सगळे आत्ते सासू, आणि खरंच आम्ही खूप धमाल करतो आणि ते बघून खूप आणि सगळ्यांसाठी काहीतरी करावं, ते केल्यावर जी शाबासकीची थाप मिळते ते मन भरून येतं. बरं, त्यांच्याबद्दल तक्रार करायची झाली तर काय कराल? जेवताना TV आणि रिमोट. हां, काय करतात? बुडवतात. नाही, जेवणावर बुडवतात. आमटीत बुडवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की सतत TV कडेच लक्ष असतं आणि रिमोट चॅनल चेंज करणं, मग ते जेवण वाढलेल्या समोर ते पण लक्ष नसतं. ही नवीनच सवय अशी, जेवण समोर आहे पण बघायचं दुसरीकडे असं. नाही, तो एक फक्त मला वेळ मिळतो म्हणजे TV फक्त बघण्याचा. अदरवाईज मला पूर्ण वेळच नाही मिळत TV बघण्यासाठी. तुम्ही दोघे एका ऑफिसमध्ये होता ना, तेव्हा असं कधी झालं का की ह्या समोर आहेत पण बघताय दुसरीकडे असं? नाही. म्हणजे दुसरीकडे म्हणजे आरशाच्या बाहेर किंवा काचेच्या बाहेर असं बिलकुल नाही, असं कधीच झालं नाही. पण छान, आता आनंदी आहात, हसत आहात, असंच हसत राहा, आनंदी राहा. हां, धन्यवाद. पण आत्ता वहिनी अभिनय करणार आहेत आणि तुम्ही सगळे ओळखतात का ते बघायचं आहे. हे वाक्य. आपल्याला आपल्याला तुला बाळ झाल्यावर आपलं बाळ नाव आपल्या बाळाचं नाव मी ठेवणार. आपल्या बाळाचं नाव मी ठेवणार. प्रत्येक जण मी 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 म्हणते, म्हणजे आपल्या बाळाचं नाव मी ठेवणार असंही म्हणते. वहिनी अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. म्हणजे बारशाला येईल की नाही माहित नाही, कारण तेव्हा ह्या विसरलेल्या असणार. बिलकुल नाही, तुम्हाला विसरणार असं. अभिनंदन. धन्यवाद.